नमस्कार मित्रांनो, तुमचं माय स्कूल चॅनलमध्ये स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत दिव्य मराठीतला एका खेळाडूचं मत व्यक्त करते. त्यांच्या मते खरा आनंद कशात आहे, त्यांनी या लेखाद्वारे सांगितले. खूप छान त्यांचे व्यक्तिमत्व आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो 3 वेगवेगळ्या लीगमध्ये 100 गोल करणारा पहिला खेळाडू आहे. ते आपल्या देशातले नसून परदेशातले असून त्यांचे मत किती छान आहे, त्यांची विचारसरणी किती छान आहे, या लेखातून आपल्याला नक्कीच लक्षात येईल. आयुष्यात चांगले आणि वाईट दोन्ही क्षण येतात. महत्त्वाचे हे आहे, कठीण काळातही शिकणे थांबवू नका, पुढे जात राहा. माणसाने कधीच जिद्द सोडायची नाही. प्रत्येकाला यशानंतर अपयश नक्की येते, म्हणून त्याने सतत प्रयत्न करत राहावे, असे क्रिस्टियानो रोनाल्डो यांचं मत आहे. खरा आनंद व यश पैशात किंवा ट्रॉफीत नाहीत, तर जीवनातील संतुलनात आहेत. बरोबर आहे, कारण की खरा आनंद आपण पैशाने विकत घेत नाही, यशही पैशाने विकत घेता येत नाही. ट्रॉफी आल्यावर आपल्याला आनंद मिळतो, पण त्यामागे आपले कष्ट असतात. ते लक्षात आल्यावर ट्रॉफी मिळाल्यावर तेव्हा खरा आनंद कळतो. त्यांच्या मते जीवनात खूप काही मिळवल्यानंतर मी शिकलो की खरा यश पैसा किंवा ट्रॉफीपेक्षा खूप मोठे आहे. मी पैशांबाबत कधीच वेडा नव्हतो. हो, पैशांचे महत्त्व आहे, तो तुम्हाला मदत करतो, अनेक संधी देतो, पण जेव्हा एका टप्प्यावर पोचतात तेव्हा पैशांपेक्षा अधिक महत्त्वाच्या गोष्टी जीवनात येतात. पैसा चांगला आहे, पण तो सर्वस्व नाही. जेव्हा मी लहान होतो तेव्हा पैशातून मिळणारी सुरक्षितता खूप महत्त्वाची वाटायची, पण आता 39 वर्षाचा आहे आणि जे उद्दिष्ट माझ्या मनात अनेक वर्षापासून होते ते मी साध्य केले. चॅम्पियन लीग, गोल्डन बॉल, फुटबॉलच्या ट्रॉफीसह बिझनेस गोल पूर्ण होणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. अब्जाधीश झाल्यावर मला आश्चर्य वाटले नाही, कारण मला माझी क्षमता माहीत होती. फुटबॉलमध्ये आणि फुटबॉल बाहेरही माझ्यासाठी आणखी एक विक्रम होता. फुटबॉलच्या इतिहासात जिथे कुठे विक्रम आहेत तिथे रोनाल्डोचे नाव टॉपवर आहे. पण या सर्वांचे मला आश्चर्य वाटत नाही, कारण मी नेहमीच कठोर परिश्रम आणि निष्ठेने काम केले आहे. पैसा तुम्हाला भौतिक वस्तू देतो ज्या चांगल्या आहेत, पण आता माझ्या आयुष्यात ती आवड कमी झाली आहे. 20व्या-30व्या वर्षी मला कार आणि लक्झरी वस्तूंची आवड होती, आता ती आवड राहिलेली नाही. अलीकडे मी विमान बदलले आहे, पण ते गरजेसाठी आहे. मी सामान्य व्यक्ती नाही, त्यामुळे काही गोष्टी आरामासाठी ठेवाव्या लागतात. पण आता मी महागड्या वस्तूंच्या मागे धावत नाही. माझी स्वप्न पूर्ण झाली आहेत. आता मला आयुष्याचा पुढचा टप्पा सोपा आणि आनंदी बनवायचा आहे. असे म्हटले जाते की 40 नंतर माणूस खरेच जीवन जगायला सुरुवात करतो. मलाही आता असेच वाटत आहे. पैसा आता प्राधान्य राहिले नाही. पैसा हेच खरे महत्त्व नाही. खरा आनंद कुटुंबात आहे, मित्रांमध्ये आहे आणि फुटबॉलमध्ये दररोज ट्रेनिंग करताना मला वेगळा आनंद अनुभवतो. फुटबॉलमध्ये दररोज ट्रेनिंग करत आहे. जेव्हा मी गोल करतो तेव्हा मला आनंद मिळतो. स्पर्धेत मी स्वतःला झोकून घेतो. मी या प्रक्रियेचा आनंद घेत आहे. फुटबॉल आता माझ्यासाठी फक्त 1 तासाची ट्रेनिंग नाही. मी 24 तास जीवनशैली जगतो. योग्य आहार, योग्य विश्रांती, योग्य मानसिकता, हे आव्हान मला रोमांचित आहे. कुटुंबासोबत वेळ घालवणे, आजही मी नवीन गोष्टी शिकतो.
आणि त्यासाठी मला खूप आनंद मिळतो. आयुष्याचे चांगले आणि वाईट दोन्ही क्षण येतात. कठीण काळातही तुम्ही पुढे जात राहिले पाहिजे. मी कठीण काळातही बेसिकवर परत येऊन समतोल राखला आहे. आनंद तुमच्यात आत आणि त्याच पॅशनमध्ये आहे. मी तुम्हाला रोज सकाळी उठल्यानंतर प्रेरणा देतो. पॅशनमध्ये जी तुम्हाला रोज सकाळी उठल्यानंतर प्रेरणा देते. प्रत्येक माणसाने आनंद अनुभवला पाहिजे. तोच आनंद आपल्याला नवीन काही शिकवण्याची मदत करतो. यशात अपयश येऊ देत नाही, त्यामुळे माणसाने खरा आनंद अनुभवला पाहिजे. नुसते पैसेदायी जीवन न जगता आपल्या इच्छा आकांक्षा जीवनात पूर्ण केल्या पाहिजे. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तो मोबाईलद्वारे आणखी ऐकण्यासाठी या स्कॅनद्वारे हा लेख तुम्ही मोबाईलवर ऐकू शकता. क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी छान त्यांचं व्यक्तिमत्व आहे, त्यांचे छान विचार त्यांनी या दिव्य मराठी या लोकमानाद्वारे व्यक्त केलेले. आपल्याला वाटतं भारतीय लोकांचेच विचार छान असतात, पण बघा परदेशातली व्यक्ती किती छान विचारांची आहे ते या लेखाद्वारे कळते. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.